यानंतर सन्माननीय कृष्णकुमार ठोंबरे साहेब उपस्थित आहेत. महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद कृष्णकुमार ठोंबरे साहेबांना सन्मानित केले जाईल. शहापूर तालुका उपाध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विभाग ठोंबरे साहेब उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मानित करणार आहोत. यानंतर संतोषजी गावे साहेब उपस्थित आहेत. यांना आपण सन्मानित करणार आहोत. गावी साहेब आपण या आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला सर्व शुभ सन्मान आपण इथे कंप्लीट करत आहोत आणि मी विनंती करेन सन्माननीय लकीभाऊ जाधव साहेब राष्ट्रीय युवा अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विभाग परिषद भारत आपण या आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देणार आहोत. मंगेश भोईर मॅडी झाला. सावली क्रिएशनच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट आणि हेमंत रवींद्र भोर यांच्या वतीने इंक मॅजिक मंत्रा टॅटू आर्टिस्ट यांच्या वतीने मॅन ऑफ द मॅचची क्रिस्टल ट्रॉफी मंगेश भोईर हे होते मॅन ऑफ द मॅच. आज देखील जांभिवली गावासाठी नेहमीच कार्यरत असणारं नेहमीच चर्चेतलं नाव म्हणजे मंगेश भोईर. यानंतर आपण जो षटकार आला होता रुपेश खुणे यांच्यासाठी सन्माननीय दयानंदजी जाधव साहेब आणि लक्ष्मण भोईर यांच्या शुभ हस्ते 200 रुपयाचा कॅश प्राइज होतं ते आपण देणार आहोत. दयानंदजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया. 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चला जांभिवली संघ देखील आज या स्पर्धेमध्ये एक सामना जिंकतोय म्हणजे आज त्यांना देखील परभणी असेल त्यांची देखील मेजवानी असेल एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती संघ जिंकतोय. चला यानंतर आपण जाऊया पुन्हा आता ऑन गोइंग मॅचकडे जिथे हर्षल पवार सर उपस्थित असतील. यस थँक्यू सो मच संदीपजी पाटील सर अँड थँक्यू सो मच अक्षयजी पांडव सर. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सगळ्यांचं स्वागत आहे आणि सध्या तरी हल्ला बॉलवरती हल्ला बॉल होत होता परंतु अशा परिस्थितीमध्ये आलेली पहिली विकेट फर्स्ट विकेट डाऊन पहिला सेट का
वेल जज कॅच, खूपच चांगलं जजमेंट राहिलं आणि तिथे तो झटका क्रमांक पहिला सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये लागलाय. काय अफलातून खेळी राहिली आहे. शॉर्ट बट स्वीट इनिंग आणि सध्या तरी तो पहिला झटका मैदानाच्या आतमध्ये दिला गेलाय. चले जाव सनारा, कारण काय चौकार काय षटकार आपण पाहिले. इनफिल्डला भेदून चारही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवले होते आणि तो पाचवाही बॉल पाठवण्याचा प्रयत्न मोह आवरता आलेला नाही. त्यांनी तिथे वेल जज कॅच, श्रीकांतच्या खात्यामध्ये आलेली ती पहिली विकेट. चला लवकरात लवकर फलंदाज यायचा आहेत, रेडी राहायचं आहे फलंदाजांनी. लक्षात घ्या वेळ फक्त तुमच्यासाठी 15 मिनिटांचाच आहे 3 ओव्हरसाठी. लक्षात घ्या बॅटिंग करणारी टीम ही लक्षात घ्या की बॅट्समन रेडी ठेवायचे आहेत. श्रीकांत वरती हल्ला बॉल झाला होता परंतु त्याचंच प्रत्युत्तर त्यानं विकेट नाही दिलं आणि त्याचमुळे आता कमबॅक करण्याची ती संधी आहे. काय अफलातून खेळलाय. 4-5 बॉल फेस केलं आणि तिथे राहुल पाटीलनं 20 धावसंख्येचं योगदान देऊन तो सध्या तरी परतलाय आणि हे प्लॅटफॉर्म पूर्णपणे आपण पाहत आहोत येणाऱ्या फलंदाजासाठी आता सेट केलं गेलंय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जिथे आपल्याला उमेश पाहायला भेटतोय. थँक्यू सो मच. या ठिकाणी नुकताच शुभागमन होत आहे. ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी बक्षीस स्वरूपामध्ये आम्हाला प्राईज मिळालं आहे. अशोकजी भोईर साहेब उपस्थित होत आहेत. आगही गावचे एक दानशूर व्यक्तिमत्व आणि नेहमीच क्रिकेटवरती प्रेम करणारे आहेत व्यक्तिमत्व. त्यांच्या सोबतीने आपण पाहतोय. सन्माननीय किरणजी जोशी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. एक 40+ चांगले खेळाडू आहेत, त्यांचं देखील आपण करूया इथे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांच्या सोबतीने सचिनजी जोशी साहेब उपस्थित होतात, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा सगळ्याच पाहुण्यांचं आपण या बाबा चषकामध्ये करता आहोत सहर्ष स्वागत. पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हर नंतर धावफलक 20 अंकावरती जाऊन पोहोचलं. एक विकेट गेली आहे महत्वाची. तिथे ती खेळी आपण राहुल पाटीलची पाहिली. 20 धावसंख्येचं योगदान जे त्यानं दिलं होतं त्याच धावफलकावरती. आणि आता सेकंड ओव्हर मैदानाच्या आतमध्ये चालू होते जिथे ऋतिक आपल्याला यावेळेस बॉलिंग मार्कवरती पाहायला भेटेल. ऋतिक जाधवचा मारा यावेळेस आपल्याला पाहायला भेटणार आहे तानसा 11 टीमकडनं. मैदानाच्या आतमध्ये आज पुरेपूर प्लॅनिंगनं आलेले दिसत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला जिथे आपण खांबाळे टीमला पाहिलं तर त्यांनी अगदी सुरुवात मात्र लाजवाब केलाय. पहिल्या ओव्हरला 20 धावा आल्यात. हो वेगवान चेंडू आणि तिथे लाईन थोडीशी बाहेर राहिली आहे. ही खासियत आहे गोलंदाजाची, वेग त्याची ओळख. परंतु सध्याच्या घडीला वेगावरती स्वार होऊन जो चेंडू हाताळला तो थोडासा वाईड लाईनच्या बाहेर होता आणि त्यामुळे आपण पाहत आहोत पंचांनी वाईड बॉल कळवलाय. 100 मध्ये धावफलक 21 धावा. पुन्हा एकदा यावेळेस ओव्हर पिच. हा बॉल परफेक्ट होता, परफेक्ट वाईड यॉर्कर. जिथे क्रिकेटचं ही ब्रह्मास्त्र म्हटलं जातं आणि त्याचा हे वापर केला गेलाय. जिथे पहिल्या ओव्हरला त्या धावा आला त्यामुळे कदाचित इथून कमबॅक करणं गरजेचं आहे. आणि ऋतिक सध्या तरी या मैदानाच्या आतमध्ये 30 कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. बाय शिकडा अगदी आपण पाहत आहोत चेंडू मात्र थर्डमॅनकडे जात होता. तिथेही चांगली फिल्डिंग होती तोपर्यंत आपण पाहत आहोत सिंगल स्ट्राईक रोटेट करण्याची पुन्हा एकदा ती संधी मिळाली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल आणि आता धावा झाल्यात. धावफलकावरती 22 धावफलकावरती ऋतिकचं हे षटक आतापर्यंत किफायतीदार आणि पूर्णपणे फायदेशीर राहिलाय. कारण कमबॅकची गरज आहे. पहिल्या ओव्हरला आपण पाहत आहोत जिथे राहुल पाटीलची विकेट आल्यानंतर आपण पाहिलं ईश्वर पवार आणि त्याच्या सोबतीला उमेश ही जोडी जी मैदानाच्या आतमध्ये आहे. परंतु सगळ्यात महत्वाची राहुल पाटीलची विकेट काय स्टार्ट मिळून दिला होता. परंतु त्याच्यानंतरचं हे कमबॅक ऋतिकनेही करून दाखवलंय. ओ यावेळेस दिशेवरती आणि बॉलवरती ते नियंत्रणच राहिलेलं नाहीत. एक वेगळं चित्र राहिलंय आणि बन्सानी कळवलं 9 बॉल 9+1. 102 मिळून जातील. 200 मदतीने आता धावफलक पुढे सरसावत आहे. धावफलकामध्ये आता 24 धावा आपल्याला पाहायला भेटतील. जिथे बाटलं होतं कमबॅक चांगलं होतं अशा परिस्थितीमध्ये हा बॉल हातामधनं निस्तावा आणि त्यानंतरचं हे चित्र हे जे दृश्य होतं ते त्याच पद्धतीने राहिलं आणि आता पंचांनी कळवलंय पुढचा बॉल फ्री हिट. फ्री माइंड स्ट्रोक खेळण्यासाठी मोठं लायसन आणि ते लायसन आता मिळालंय ईश्वर पवार या खेळाडूला. पाहूया स्ट्रायकर एंडला तो आहे. पुन्हा एकदा ऋतिक यावेळेस राऊंड द विकेट. वेगवान चेंडू जडमध्येच केलाय. ब्लॉक ऑन होल मध्ये बॉल होता. चान्सेस मिळालेला नाहीत हात खोलण्यासाठी.
चांगलं कमबॅक राहिलंय. हो, आतापर्यंत शांत ठेवलं नाही. पहा आज पाठीराखे तांसा 11 संघाचे भरपूर सारे आलेले आहेत. खांबाळा टीमचे तितकेच पाठीराखे आहेत आणि त्याचमुळे ही मॅच सध्या तरी चांगली रंगेल. पुन्हा एकदा ऋतिक. हो, अजून एक चांगला चेंडू आणि तिथे ती अपील दात सध्या तरी फिटाळली जाते, पण कळवतात लेग बाईस. एक सिंगल याही चेंडूवरती मिळून जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सजवत आहे. तपासाला धावफलकामध्ये टोटल 25 वरती स्कोर कार्ड. पहिल्या ओव्हरच्या खेळामध्ये आपण पाहिलं तिथे 20 धाबा होत्या आणि मग त्यानंतर हे कमबॅक. टायमिंग यावेळेस आपण पाहत आहोत. झेलची संधी, कॅचिटचा कॉल आणि त्यानंतर हा झेल भूमीला प्रदान झालाय. जीवदान मिळालंय. मैदानाच्या आतमध्ये असं वाटलं एका क्षणाला की हा झेल चिपकतोय की काय, परंतु त्यानंतरचे थोडेसे एफर्ट कमी पडलेत आणि त्यानंतर आपण पाहत आहोत तोपर्यंत काढली जाईल ती सिंगल आणि याचा सिंगलच्या मदतीनं 2 धावा या चेंडूवरती आल्यात आणि या 2च्या मदतीने धावफलक आता 27 अंकावरती जाऊन पोहोचलोय. अंतिम तो चेंडू असेल आतापर्यंत या ओव्हरमध्ये आपण पाहत आहोत. ती कामगिरी ऋतिककडनं चांगली राहिली आहे. हाही वेगवान करण्याचा प्रयत्न. इथे नियंत्रण आहे की नाही पाहूयात. सध्या तरी डिसिजन आलेलं नाही आणि आता पण सवळ आले. दोन्ही हात समांतर. धाव आली अजून अबांतर. वाईट प्लस 22. इथे 102 मिळालात आणि या 2च्या मदतीने आता 29 धाबा. हे षटक आतापर्यंत चांगलं राहिलं होतं, परंतु बॉलवरती जर नियंत्रण राहिलं असतं तर मी म्हणेन इकॉनॉमी चांगली राहिली असती. परंतु त्याही नंतर आपण पाहत आहोत या ओव्हरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं तांसा 11 टीमसाठी आहे की एकही चौकार मारू दिलेला नाहीत ऋतिकनं. वरती नियंत्रण ठेवावं लागेल. ओव्हरचा अंतिम बॉल. पुन्हा एकदा पुन्हा एकदा अपील. याही वेळेस आपण पाहूयात चेंडू अडवण्यासाठी प्रवीणचे प्रयत्न चालू आहेत आणि तोपर्यंत 2 धाबा तर मिळतील. बॉल मागे चालला होता तर 3चा कॉल. ओ माय गॉड. यावेळेस विकेट धोक्यामध्ये वाटत होती, परंतु तोपर्यंत पाहायला गेलं तर 3 धाबा कंप्लीट झाल्यात आणि आता 3च्या मदतीनं ओव्हर क्रमांक 2ची समाप्ती आणि आता धावफलक 32 अंकावरती. ओव्हरमध्ये 9 चेंडूची हाताळणी झाली होती. 100 ते बॉल. त्यावरती जर नियंत्रण असतं तर ही गोलंदाजी खूप किफायतीदार पूर्णपणे फायदेशीर राहिली असती, परंतु अशाही परिस्थितीमध्ये मी म्हणेन कमबॅक झालाय. कारण पहिल्या ओव्हरला 20, या ओव्हरमध्ये आता 12 आलात आणि धावफलक 32 अंकावरती जाऊन पोहोचलाय. 4 ओव्हरचा मॅच. या मॅचमध्ये असं वाटतंय 50+ धाबा पाहायला भेटू शकतायत, कारण तो स्टार्ट मिळालाय. कौतुक आहे तिथे राहुल पाटीलचं. राहुल पाटील बाद झाल्यानंतर कमबॅक करण्याची ती संधीच मिळाली आणि त्याचा फायदा ऋतिकनेही घेतलाय. आता 3रं षटक सुनील आपल्याला पाहायला भेटेल 3ऱ्या षटकामध्ये तांसा 11 टीम कडनं. सुनील भोयेचा मारा पाहूयात यावेळेस कशा पद्धतीने राहील. चला फिल्डिंग लवकरात लवकर सेट करा. दोन ओव्हरला 32 आलात. म्हणजे जो रनरेट करेक्ट रनरेट जो चालू आहे, याच रनरेटनं तुम्ही जर गेलात तर जवळजवळ प्रोजेक्ट स्कोर तुम्हाला 64 पर्यंत दाखवतोय. 50+ ही धावा इथून जर झाल्या तर मी म्हणेन खूप मोठं टार्गेट या आजच्या रचनेमध्ये या मॅचमध्ये पाहायला भेटू शकतंय. परंतु कमबॅक करण्यासाठी सुनील जाणला जातो. पाहूयात कमबॅक होईल का. हो, बाउन्सर होता. तिकट मारा पहिल्या चेंडूवरती राहिलाय. एक डॉट बॉल आल्यानंतर आपण पाहत आहोत तो क्राऊड. प्रत्येक बॉल डॉट बॉल आल्यानंतर पाठीराखे मात्र तिथे तो आरडाओरड पूर्णपणे करतायत. तो टाळ्यांचा गजर करतायत. तिथे ती साथ देत आहेत खेळाडूंना, प्रतिसाद देत आहेत खेळाडूंना. आता यावेळेस फटका चांगला आहे. फुल अँड पॉवरफुल बॉल झालाय. गुल आलाय तो षटकार. ऑन बोर्ड. 38 वरती आता धाव फलक. बॉडी लाईन वरती तो बाउन्सर आणि तो देखील कमरेच्या लेवल.
त्यामुळे तो फटका खेळणं सोपा पडला. आणि आता हा बॉल थोडासा बाउन्स घेणारा जास्तचा राहिलाय, बॉडीवरती जाऊन आदळतोय तोपर्यंत आपण पाहत आहोत. ओके, बॅटला स्पर्श तो झालाय बॉल आणि त्याचमुळे ती सिंगल स्ट्राईक रोटेट केली जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक आता 39 अंकावरती. ज्या वेगाने धावा धावतायत त्याच वेगानं कंटिन्यू सातत्यपूर्ण कामगिरी फलंदाजीमध्ये ओव्हरऑल आतापर्यंत पाहायला भेटले आहे खंबाळे टीमकडनं. आणि त्याचमुळे वाटतंय या मॅचमध्ये सगळ्यात जास्तचा स्कोर इथे नोंदवला जाऊ शकतोय. सध्याच्या घडीला तेच चित्र दिसलंय, कारण 39 वरती धावफलक. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. आता उमेश हा खेळाडू आपल्याला स्ट्रायकर एंडला पाहायला भेटेल. सुनील पाहूया तिथून कमबॅक करेल का, कारण याही ओव्हरला तो एक षटकार आलाय. प्रत्येक बॉलवरती ती रणनीती आखावी लागते, थोडासा वेळ घेतला जाईल, कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन हेच तर डोकेदुखे आहे गोलंदाजांना, कारण प्रत्येक बॉलवरती लेंथ लाईन चेंज करावी लागते. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, काय अफलातून बॉल हाताळलाय. हा बॅकअप द हँड होता, टप्पा पडल्यानंतर बाहेर चाललाय आणि तिथे समोर लेफ्टी बॅटर आहे, त्यामुळे राईट हँडेड बॉलरसाठी हा बॉल टाकणं थोडंसं सोपं आहे. आणि त्याचमुळे त्याचाही वापर करून हा बॉल थोडासा स्लो हाताळलाय, फायदाच होतोय. लेन थोडीशी मागे खेचली होती, बरोबर पडल्यानंतर बाहेर गेलाय, डॉट बॉल आलाय. आता हा जास्तचा फास्ट केलाय, वेगच शत्रू बनून राहिलाय गोलंदाजाचा. आणि आता हा बॉल निघालाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत आलाय बाबा चषक चौकार. याविषयी विद्यमान पोलीस पाटील तुकारामजी निपुर्ते साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांच्या समेत नरेशजी फोडसे साहेब उपस्थित होतात, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, स्वागतम सुस्वागतम. अनेक मान्यवर अतिथीगण या स्पर्धेमध्ये उपस्थित होतात, त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. 43 ला आता एक विकेट, अशा पद्धतीने ही परिस्थिती सध्या तरी खंबाळे टीमची राहिली आहे. चांगली बॅटिंग होते प्रत्येक ओव्हरला, त्या धावा आल्यात. आणि आता यावेळेस पाहूयात, खूप चांगला झेल, बॉडी स्ट्रेच केली आणि त्यानंतर जम्प घेतला आणि खूप चांगला झेल. विकेट क्रमांक 2 फलंदाज बाद. तीन ओव्हरच्या खेळानंतर धावफलक आपल्याला 43 अंकावरती पाहायला भेटतंय. धावसंख्येचा जो ग्राफ आहे, जो आलेख आपण पाहिला, पहिल्या ओव्हरला 20 आला आणि मग त्यानंतर आपण पाहत आहोत थोडासा खालोखाल हा ग्राफ थोडासा डिक्रीज होत चाललाय, म्हणजे कमी कमी होतोय. आणि त्यामुळे हे कमबॅक सध्या तरी चांगलं राहिलंय आणि हेच तरी करणं गरजेचंही आहे, कारण पहिल्या ओव्हरला 20 होत्या, मग 12 आला आणि त्यानंतर आता आपण पाहत आहोत यावेळी 11 आल्यात. अशा पद्धतीने हा धावसंख्येचा आलेख सध्या तरी डाऊनफॉल होत चाललाय. आणि आता अंतिम षटक शरद चौधरी आता अंतिम षटकामध्ये. सगळेच यंगस्टर बॉलर आपल्याला पाहायला भेटलेत. आणि आता शरद चौधरीकडे कॅप्टन गेलाय अंतिम षटकामध्ये, जिथे नेहमी सानामारी पाहायला भेटत असते, परंतु या षटकामध्ये ते कमबॅक होणं गरजेचं आहे, कारण 3 ओव्हरला 43 झाल्यात. आणि परिस्थिती अशी आहे की सेट बॅट्समन आता ईश्वर पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला, यावेळेस पिकअप स्ट्रोक समोर मारलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉलर हेड, सेफ फटका, षटकार. खूपच चांगला आपण पाहतो हा फटका राहिला आणि तिथे तो षटकार त्या चेंडूवरती आलाय. स्वॅग से करेंगे स्वागत असं सांगितलंय गोलंदाजाला. षटकार आला 49. आता हाही ओव्हर पिच होता, परंतु क्रॉस बॅटेटे खेळायचा प्रयत्न, विकेटची संधी आहे का, डायरेक्ट हिट करण्याचा तो प्रयत्न. आणि त्यानंतर आपण पाहत आहोत बॉल बचवला गेला खेळाडू. एक रिस्की सिंगल तोपर्यंत कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावफलक 50ची गाठली आहे या मॅच मध्ये खंबाळे टीमनं. मैदानाच्या आतमध्ये खूपच चांगली ती स्टार्ट, आणि त्या स्टार्ट नंतर जेव्हा पाया एखादा मजबूत असतो तेव्हा मग कितीही मोठी ती बिल्डिंग उभी राहू शकते. आणि त्या परिस्थितीमध्ये ही बॅटिंग केली आहे, प्रत्येक खेळाडूने योगदान दिलंय आणि त्याचमुळे तरी इतक्या धावा होऊ शकल्यात. अजूनही 4 बॉल येणं बाकी आहेत. आणि आता इथे बेल्स उडाल्यात. फलंदाज बाद, तिसरा झटका फलंदाज, यावेळेस मात्र विशालच्या खेळीचा अंत.
क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न थोडेसे सफल झाले होते आणि मग त्यानंतर आपण पाहत आहोत बरोबर दोन्ही पायांच्या मधोमध तो बॉल निघून गेला आणि त्यानंतर तो स्ट्रीकवरती जाऊन आदळलाय. या पद्धतीने ही विकेट आली आहे. पहा, तिसरा विकेटचं पतन झालंय. नाराज केलं या मॅचमध्ये, कारण सस्त्यामध्ये बाद झाला इथे खेळाडू आणि आता नवीन खेळाडू येतोय अंकित. उर्वरित 3 बॉल फक्त बाकी राहिलेत. लेफ्टी बॅटरचा भरणा असलेली टीम आहे, कारण आतापर्यंत 2 बॅटर लेफ्टी आउट झालेत आणि अशा परिस्थितीमध्ये तर तिसरा लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि प्रत्येकाने ती कामगिरी करून दाखवली आहे. त्यामुळे ती संधी आता अंकितलाही मिळाली आहे. 3 बॉल बाकी राहिलेत. 50 धावा धावफलकावरती टार्गेट सेट करायचं आहे ते तानसा 11 संघाच्या विरोधामध्ये, कारण तानसा संघ ही देखील आज भरपूर चांगल्या स्क्वॉडमध्ये दिसतोय. फुल टॉस करून बसलेत. फुल टोल बसूल होईल. जितकी जास्त उंची तितके जास्त अंतर. बॉल झालाय छुमंतर, सिक्सर. लांब लांब आणि दूरच दूर पाठवलाय. हा लॉंग अँड स्ट्रॉंग होता आणि त्याचमुळे तिथे 6 धावा. अब तक 56 वरती स्कोर कार्ड. पाहुण्यांशी भरपूर मोठ्या संख्येने उपस्थिती कालही आपण पाहिली आणि आजही पाहत आहोत. सगळ्याच पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. 56 धावा झाला. 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे, जिथे जय बजरंग खांबाळे संघ बॅटिंग करतायत. ओ, आता चान्स कमी होता. यावेळेस बरोबर तो यॉर्कर होता आणि तिथे सन्मान देण्यास भाग पाडलंय. प्रत्येक लेफ्टी बॅटरनं इफेक्ट टाकलाय या मॅचवरती आणि त्याचमुळे ते प्लॅनिंग कॅप्टनचं यशस्वी राहिलंय. अंकित आला. अंकितनंही पहिल्या चेंडूवरती तो षटकार मारलाय आणि त्यानंतर आलेली सिंगल. आता 57 झाल्यात. आता या मॅचमध्ये ते टार्गेट सेट करायचं आहे. पाहूयात लास्ट बॉल. इनिंगचा अंतिम चेंडू आहे, त्याच्यावरती हे प्लॅनिंग थोडंसं चाललंय. फिल्डिंगमध्ये काही चेंजेस फायदा होईल का पाहूयात. ईश्वरचा हा फटका खेचून मारला आणि फेकून दिलाय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आला इवन क्वालिटीचा दर्जेदार षटकार. शेवटच्या बॉलवरती तो बैठक स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटलाय, जिथे सुरुवात इनिंगची चौकारानं झाली आणि अंत मात्र षटकारानं झालाय आणि आता धावफलक जाऊन पोहोचलाय. 63 धावा झाल्यात आणि 64 करायच्या आहेत. तोपर्यंत पुढच्या मॅचकडे आपण वळणार आहोत, जिथे पुढच्या मॅचसाठी मी इन्व्हाइट करतोय 2 टीम, जिथे बासे स्पोर्ट्स बासे विपक्षामध्ये केदारनाथ 11 नेवरे बी. चला लवकरात लवकर आपण टॉससाठी रिपोर्ट करा पुढचा मॅच आणि लगेचच तिथे टॉस बॉक्समध्ये आपण उपस्थित व्हा. केला जाईल तो टॉस. तोपर्यंत वळूयात, जाऊयात टॉस बॉक्समध्ये. आम्हाला जॉईन होतील संदीपजी पाटील सर. यस, ओव्हर टू यू टॉस बॉक्स. यस, चला आपण पुढचा मॅचचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. टीम केदारनाथ 11 नेवरे बी आणि विपक्षामध्ये बासे स्पोर्ट्स बासे या 2 संघांमधील आपण पुढचा टॉस करणार आहोत. चला, केदारनाथ नेवरे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहा. चला, टीम नेवरे 11 केदारनाथ 11 नेवरे संघ आपण चला बी फास्ट लगेचच आपण यायचं आहे. टॉस या ठिकाणी विलंब होत आहे टॉससाठी. चला, टॉससाठी पुन्हा एकदा अनाउन्समेंट होतोय मित्रांनो. प्लीज लवकरात लवकर या. केदारनाथ 11 नेवरे बी.
चला मॅचला सुरुवात करूयात. रवी आणि त्याच्या सोबतीला प्रवीण स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्राईक एंडला रवी आपल्याला पाहायला भेटतोय. सामन्याला सुरुवात होत असताना विशाल पहिला चेंडू वेगवान तर राहिलाय, परंतु लाईन थोडीशी बाहेर राहिली आहे. पंचांनी कळवला व्हाईट बॉल. मोठा चेस आहे जिथे 64 धावसंख्येचा पाठलाग या मॅचमध्ये करायचा आहे तानसा 11 संघाला. भरपूर वेळा आम्ही तानसा 11 संघाचा खेळ पाहिला तेव्हा त्यांची गोलंदाजी अटॅकिंग खूप चांगली पाहायला भेटायची, परंतु आज खऱ्या अर्थानं फलंदाजांची खरी कसोटी आहे. इनसाइड आउटला खेळलाय. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमानंट सांगणारा स्ट्रोक प्रवीणच्या बॅटमधून आलाय. एक देखना दर्जेदार चौकार. मिळाला तसा बरोबर तो आपण पाहत आहोत. गॅपमध्ये मारला, इनफिल्डला भेदल्यानंतर चौकाराची संधी आहे पॉवर प्लेमध्ये आणि सध्या तरी त्याचा फायदा घेतला या फटक्यामध्ये. चला प्रत्येक बॉलवरती टीम मीटिंग नको आहे, टीम हडल प्रत्येक बॉल नंतर नको आहे, कारण वेळ आपल्याकडे फक्त 15 मिनिटाचा असतो 3 ओव्हरसाठी. हे लक्षात घ्या, अन्यथा एक्साचा प्लेअर आतमध्ये घ्यावा लागेल. 5 धाबा धावफलकापती 64 धावसंख्येचा पाठलाग करतायत. ओबा पिच होता, थोडासा पुढे केला होता आणि मग त्यानंतर आपण पाहत आहोत थोडंसं षटक पंच करत होते, परंतु इथे आपण पाहत आहोत डॉट बॉलशी सांगत आहोत असताना वेगवान तेज तरार केला होता. क्रॉस बॅटेडने खेळण्याचा प्रयत्न. आता यावेळेस प्रश्न तोच होता, इनफिल्डला भेदलं जाईल की नाही, परंतु बरोबर आपण पाहत आहोत मिडॉन तिथे तैनात आहे आणि त्यामुळे ती संधी तितकीशी मिळालेली नाहीत. पहा व्यासपीठावरती अगदी मान्यवरांची मान दियाळी. सगळ्यांचंच पुन्हा एकदा स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. विशाल दादांच्या चेहऱ्यावरती ते स्मित हास्य आणि त्यांचा पूर्ण मित्र परिवार आपल्याला स्क्रीनवरती पाहायला भेटलाय. बॅटशीकडा मागे चाललाय. कॅचिंगचा कॉल. झटका क्रमांक पहिला. 440 ओव्हरचा झटका. पहिली विकेट. सगळ्यात महत्त्वाची विकेट तुम्ही घेतलेली आहे, कारण जिथे अपेक्षा असं वाटलं होतं की या मॅचमध्ये प्रवीण खूप चांगला खेळू शकतोय, कारण एक महत्त्वाचा सगळ्यात खेळाडू त्या टीमचा आणि सध्या तरी आपण पाहत आहोत तो सस्त्यामध्ये बाद झाला आणि आता झटका क्रमांक पहिला लागलाय. 5ला पहिली विकेट. दोन्ही रवी चौधरी आणि ते दोन्ही त्याच नावाचे खेळाडू आहेत. एकाच गावचे 2 आणि एकाच नावाचे 2 खेळाडू, रवी चौधरी आणि रवी चौधरी. चला कामगिरी करून दाखवावी लागेल. तेच तयार केला होता. बॉडीवरती बॉल येणारा थोडासा लेग सिक्सच्या बाहेर राहिलाय. ऑन साईडला खेचून मारण्याचा हाही प्रयत्न राहिलाय, परंतु तिथे पंचा निकळवला व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव याही चेंडूवरती मिळून जाते. धावफलक पुढे सरसावते. 6 धावा. 6 ऑन बोर्ड. 64चा पल्ला गाठायचा आहे, त्याचमुळे सुरुवात मिळणं गरजेचं आहे. तो 60 मिळाला तर या धावा चेसेबल आहेत, अन्यथा थोडंसं कठीण वाटतंय. ओबा पिच इनसाइड आउटला खेळलाय. यावेळेस पाहूयात क्षेत्ररक्षक पाठला करतायत कव्हर क्षेत्रामध्ये आणि तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केली जाईल ही धाव. गुरुराणी विकेट. चांगलं तालमेल आपल्याला या चेंडूवरती पाहायला भेटलं आणि आता 2 धावा घेऊन चाललेत. 2च्या मदतीने 8 अंकावरती धाव फलक. सध्या तरी शांततेचं वातावरण बॅटिंग जी टीम करते, जिथे तानसा 11 हा संघ आपण पाहत आहोत. प्रवीणची सगळ्यात महत्त्वाची विकेट लवकर आले आहे आणि त्याचा इफेक्ट या स्कोर कार्डवरती पडलेला वाटतोय. पाहूयात अंतिम बॉल, जिथे रवी चौधरी पुन्हा एकदा आपल्याला स्ट्रायकर एंडला पाहायला भेटेल. क्रॉस बॅटेने खेळायचं होतं. पुन्हा सबमरीन राहिलाय. स्टिकच्या थोडंसं खालोखाल आणि निघाला विकेट कीपरकडे. आला अजून एक डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ. पहिल्या ओव्हरला आल्यात फक्त त्या 8 धावा. पहिल्या ओव्हरला जो स्टार्ट मिळालेला नाही आणि त्याचमुळे आपण पाहत आहोत रिक्वायर्ड रन रेट आता खूप सारा वाढलाय. 18.67 सरासरीनं इथून पुढे जावं लागणार आहे आणि त्याचमुळे तो स्टार्ट मिळवण्यासाठी इथून हात खोलण्याची संधी शोधावी लागणार आहे, कारण गोलंदाजांचे त्याचा आता प्रयत्न असतील.
जितके जास्त डॉट बॉल आले तितका जास्त दबाव बॅटिंग करणाऱ्या टीमवरती यावेळेस वाढणार आहे आणि त्याचमुळे आपण पाहत आहोत डॉट बॉलचं पर्सेंटेजच आता वाढवण्याचा प्रयत्न गोलंदाजांचा असेल. गोलंदाजीमध्ये थोडंसं चेंजेस. उमेश बॉलिंग मार्कवरती सेकंड ओव्हरमध्ये. समीकरण थोडंसं अवघड झालंय जिथे पहिल्या ओव्हरला 8च धाबा आल्यात. 64चा तुम्ही पाठलाग करतायत अशा परिस्थितीमध्ये स्टार्ट मिळालेला नाहीत, परंतु दुसऱ्या बाजूला जय बजरंग खांबाळे टीमनं पूर्णपणे या मॅचवरती वर्चस्व ठेवण्याचं काम आत्तापर्यंत ओव्हरऑल बॅटिंगमध्ये असेल, बॉलिंगमध्ये असेल आणि फिल्डिंगमध्ये असेल तिन्ही फॉर्मॅटमध्ये कामगिरी चांगली राहिली आहे त्यांची. एखाद्या खेळाडूला इथून निडरपणे खेळावं लागेल तर या धावा चेसेबल आहेत, कारण रिक्वायर्ड रेट खूप सारा वाढलाय. रवी चौधरी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक रेंजला. पाहूयात उमेश कशा पद्धतीने बॉलिंग करेल या इनिंगमध्ये. फुल टॉस मिळाला होता, टायमिंग करू शकलेले नाहीत, नाराज असतील आता, आणि इथे मोठ्या स्ट्रोकची गरज होती. कारण जर पहिल्या चेंडूवरती मोठा स्ट्रोक आला असता तर मग गोलंदाज दबावमध्ये असतो, आणि तसं न घडता हे विपरीत घडलेलं आहे. सगळ्याच काही ज्या गोष्टी आहेत त्या आता जय बजरंग खांबाळे टीमकडनंच चांगल्या राहिल्यात. फुल टॉसला मिस केलंय यावेळेस. लेंथ लाईन थोडीशी चुकीची होती परंतु फुल टॉस मिस झालाय. आता इनसाइड आउटला थ्रू दी कव्हर खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिथे हवामध्ये बॉल. पाहूयात, झेल तर सुटलाय, निसटलाय, ओव्हर थ्रो बॅकअप आहे आणि त्यामुळे ते या चेंडूवरती 2 धाबा मिळून जातील. म्हणजे पहा, जर पहिल्या चेंडूला मोठा स्ट्रोक आला असता तर मग इथे त्या धाबाही येऊ शकल्या असता, मग त्यानंतर वाटलं असतं मजबूत स्थिती, परंतु असं न घडता हे सगळं विपरीत घडायला लागलंय. आणि हा तर झेल सोपा होता. सध्या तरी भूमीला प्रदान झाला तोपर्यंत 2 धाबाला 2च्या मदतीनं 11 ऑन बोट, 11 वरती धाव फलक. 11 वरती धाव फलक. एखादी पार्टनरशिप आता होणं इथून गरजेचे आहे. यावेळेस पाहूयात, वेट दिला, हवा दिली आहे. लुक ॲट दी साइट अँड लुक ॲट इट सन. बॉल गोईंग 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 अँड गॉन. पिकअप स्ट्रोक होता बरोबर आपण पाहत आहोत, रीच मध्ये मिळाला आणि मग त्यानंतर लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार झालाय. आलेला तो षटकार आणि आता धाव फलक 17 अंकावरती. अशाच काही स्ट्रोकची गरज, परंतु यावेळेस ग्राउंड स्ट्रोक खेळलाय, फटका चांगला आहे. थोडासा जर खेळाडू पुढे आला असता तर मग चौकाराचा चान्स होता, परंतु बरोबर बाउंड्री लाईनलाच तो बॅकअपसाठी धावला आणि तोपर्यंत 2 धावा. या चेंडूवरती 2 आला. टोटल स्कोर कार्ड 19 वरती धाव फलक. 64चा पल्ला जर गाठायचा असेल तर इथून आता थांबून चालणार नाहीत. प्रत्येक बॉल वरती तुम्हाला आता इथून धाव काढावी लागेल. पाहूयात, मागे साला बॉल, तोपर्यंत सिंगल काढण्याचा प्रयत्न इथे यशस्वी होईल. पुन्हा एकदा बॅटची कट घेऊन बॉल मागे गेला होता आणि तोपर्यंत आपण पाहत आहोत थोडीशी ती धांदल उडाली होती, हलकंसं मिसफील्ड झालं होतं विकेट किपरकडनं, परंतु तिथे प्रोटेक्शन आहेत. मागे बॉल अडवला गेला आणि तोपर्यंत आपण पाहत आहोत ती सिंगल आली. 20 झाल्यात. 20 धावा धाव फलकावरती. अजूनही इथून 44 धाव संख्येची गरज आहे. राहिले 13 बॉल. 13 बॉलला 44. याही धावा या मैदानावरती चेसेबल आहेत. जेव्हा जेव्हा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बॉल जेव्हा आले तेव्हा तेव्हा आपण पाहिलंय षटकार येताना, परंतु इथे टायमिंग जुळत नाहीत. यावेळेस देखील सिंगलच मिळेल. काऊ कॉर्नरमधला फिल्डर वेगवान धावतोय, डीपमधनं आलाय, तोपर्यंत ती सिंगल ओव्हरची समाप्ती केली जाईल. 2 ओव्हरचा खेळ झालाय आणि धावा झाला टोटल 21. 12 बॉलला 43 धावा आहेत. परिस्थिती बिकट आहे, परंतु म्हणतात ना, परिस्थिती जिथं बिकट तिथे नेहमीच तिखट, आणि हे आम्ही पाहिले रवी चौधरीला. अशा परिस्थितीमधून पाहूयात या धावा काढल्या जातील का. चला, फिल्डिंग लगेच सेट करायचंय. केवळ आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला भेटेल जिथे 12 बॉलला 43 करायचे आहेत. आता इथून गेअर चेंज करावा लागेल. पहिल्या आणि दुसऱ्याच गेअरवरती ही गाडी दिसते आतापर्यंत डान्स 11 टीमची. टॉप गेअरनं इथून चालावं लागेल तरी या धावा चेसेबल आहेत. वेग वाढवावा लागणार आहे धावसंख्येचा. रिक्वायर्ड रेट खूप सारा वाढलाय. 21.50 च्या सरासरीनं इथून तुम्हाला पुढे जायचं आहे आणि त्यामुळे आपण पाहत आहोत यावेळेस गेअर चेंज करावा लागेल.
इथे पहिला शेडू प्लॅन मिस बरोबर लेंथ अँड लाईनवरती हाताळलाय. जिथे ते कॉन्सन्ट्रेशन पहिल्या शेडूवरती केबलचं चांगलं राहिलंय. खूपच चांगली गोलंदाजी. आता एक एक डॉट बॉल पूर्णपणे दबाव वाढवणार आहे आणि एक एक डॉट बॉलच तुम्हाला आता जय बजरंग कांबळे टीमला विजयाच्या समीत घेऊन जाणार आहे. त्याचमुळे डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवण्याचा प्रयत्न या इनिंगमध्ये राहिलंय. कारण टार्गेट मोठा आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेर तर जरूर आला परंतु तो थोडासा जास्तच बाहेर राहिलाय. त्यामुळे पंचांनी कळवला वाईट बॉल. एक्साची मदत 22 वरती आता धावफलक दिसतंय. 42 अजूनही इथून हवा आहेत. 11 बॉलला 42. वेगवान बॉल बॉडीवरती येत होता. यावेळेस देखील आपण पाहत आहोत तो पुल करण्याचा प्रयत्न राहिलाय. टायमिंग साधता आलेलं नाहीत तोपर्यंत ती सिंगल रवी चौधरीच्या खात्यामध्ये आणि आता या सिंगलच्या मदतीनं धावफलक 23 अंकावरती जाऊन पोहोचलाय. 10 बॉलला 41. पाठला करत असताना थोडासा संघ पिछाडीवरती दिसतोय. उर्वरित पाहुयात कशी बॅटिंग केली जाईल. यावेळेस मागे पाठवला बॉल. फाईन लेगला क्षेत्ररक्षक धावतोय परंतु चेस करत असताना चेंडू निघाला वेगवान. बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिलेंगे 4. तो बेडा होगा पार. सौकार. आहे तुमच्यासाठी आणि इथे आपण पाहत आहोत हा बॉल मागे गेलाय. फाईन लेगला बरोबर तो चौकार आल्याने तर धावफलक 27. आता हा क्रॉस बॅटेडने खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. बॉलच्या मेरिटवरतीच बॅट आलेली नाही त्याचमुळे ते कनेक्शनही नव्हतं. पुन्हा एक डॉट बॉल येतोय. आता परिस्थिती खूपच बिकट आहे. आज इथे 8च बॉल आता राहिलेत. 8 बॉलला 37 करायचे आहेत. क्रॉस बॅटेड डिस्टन्स थोडंसं कमी वाटतंय. क्षेत्ररक्षक आला स्क्वेअर लेग मधनं. खूप चांगला झेल. झटका क्रमांक 2 रवी चौधरीची विकेट. मॅच ऑन ठेवण्यासाठी कदाचित ही सिंगलच्या मदतीने धावफलक 28. 6 बॉल 36. जाऊयात टॉस बॉक्स मध्ये. तिथे केला जातो पुढच्या मॅचचा टॉस. विनंती असेल सन्माननीय अशोकजी भोईर साहेब, सचिनजी जोशी साहेब आणि किरणजी जोशी साहेब आहेत त्यांच्या शुभास आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. विनंती असेल मान्यवरांना की आपण या आपल्या शुभास आपण टॉस करणार आहोत. बासे स्पोर्ट्स बासे आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ आहे केदारनाथ 11 नेवरे बी संघ. अशोक मामा यांच्या शुभास आपण टॉस करतोय. किरणजी जोशी सचिनजी जोशी साहेब उपस्थित आहेत. बासे स्पोर्ट्स बासे टीमचे कॅप्टन कॉल देत आहेत. बाबा चषक इट्स अ कॉल आणि परंतु 9797 आलाय. टॉस जिंकलाय. परंतु मान्यवर विनंती असेल की आपण मंचावरती आदराने कोणाला फर्स्ट ऑफ ऑल टॉस जिंकलाय फक्त निर्णय करायचा आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. न्यूज फ्रॉम द टॉस बॉस टीम केदारनाथ 11 नेवरे बी संघ वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. थँक्यू सो मच. 6 बॉलला 36 आणि अशा परिस्थितीमध्ये हा स्ट्रोक सध्या तरी आपण पाहत आहोत. डीपमध्ये जरूर बॉल आलाय परंतु तितकंच रिझल्ट चांगला मिळालेला नाहीत. फक्त सिंगल आणि राहिले आता 5 बॉल आणि 5 बॉलला करायच्या आहेत त्या 35 धावा. 5 चेंडूमध्ये 35 धाव संख्येची गरज. सामना पुरेपूर आपण पाहत आहोत जय बजरंग खांबाळे टीमकडे राहिला आतापर्यंत. खूपच चांगली बॅटिंग पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिली जिथे धुवाधार पारी प्रत्येक खेळाडूकडनं राहिली आहे. प्रत्येक ओव्हरला त्या धावा कुठल्या गेल्यात परंतु सेकंड इनिंगचा जर विचार करायला गेला तर मग तो स्टार्ट मिळालेला नाही. तिथेच तो सामना फसला. प्रवीणशी ती विकेट लवकर आली आणि त्यानंतर आपण पाहत आहोत त्यानंतर मात्र पुरेपूर यावेळेस जय बजरंग खांबाळे टीमचाच बोलबाला राहिलाय मॅचवरती.
ओव्हरपिच होता. याही वेळेस यॉर्कलेदनं हाताळलाय. हाही बॉल बीट करून निघाला. अजून एक डॉट बॉल पाहायला भेटतोय. मॅचचे उपचार इथंच बाकी आहे. 35 अजूनही करायचे आहे तिथून. 3 बॉलला 35. त्याचमुळे पुरुष दोन्ही संघ आता रेडी राहा. पुढचा एक महत्वाचा तो मॅच. गेला मॅच थोडासा वन साईड झाला. हाही मॅच वन साईड झाला. पहिला मॅच आपण रफ अँड टफ फाईट पाहिली, परंतु आता पुढचाही मॅच एक मोठा सामना जिथे आपल्याला पाहायला भेटेल. बासे स्पोर्ट्स बासे वर्सेस केदारनाथ 11 नेवरेबी. हा वाईट बॉल. 61ची आता मदत मिळते. 3 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे जिथे धावफलक 30 अंकावरती. अजूनही 34 हवा आहेत. 3 बॉलला 34. बाबा चषकाचा हा थरार आपण पाहत आहोत. आजची ही दुसरी रजनी या स्पर्धेची. पुन्हा एकदा बीट करतोय. लगातार डॉट बॉल आलेले आहेत. निगेटिव्ह बॉडी लँग्वेज पूर्णपणे ओव्हरऑल आपण फलंदाजांकडनं पाहत आहोत. पूर्ण ती औपचारिकता फक्त कंप्लीट केली जाते असं दिसतंय, कारण सामनाच पुरेपूर फसलाय. आणि अजून एक याही वेळेस तो बीट करतोय. कॉन्फिडन्सच मिळालेला नाहीत रवी चौधरीला, कारण बॅट आणि बॉल ते अटूट नातं तुटलेलं दिसतंय. आता राहिला फक्त एकच बॉल. चला, हलक्या हाताने खेळला होता आणि अशा पद्धतीने ते औपचारिकता कंप्लीट केली गेलेली आहे. अभिनंदन जयवर्षण खांबाळे टीम. आणि लगेचच वळूयात मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सामन्याचा सामनावीर ईश्वर पवार ठरलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. सर ईश्वर पवार आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स तिथे उपस्थित व्हा. दिलं जाईल मॅन ऑफ द मॅच. आणि लगेचच पुढचे 2 संघ आपण लगेचच त्वरितच 24 धावसंख्येचे एक विध्वंसक आणि विस्फोटक इनिंग. 3 षटकार मारले होते त्या इनिंगमध्ये आणि त्याचमुळे ईश्वर पवार ठरलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. चला ईश्वर, आपण थोडंसं फास्ट यायचं आहे. लगेचच आपण वळूयात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तिथे दिला जाईल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि पुढच्या मॅचसाठी दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आणि त्या मॅचसाठी ऐकूयात पुन्हा एकदा अक्षयजी पांडव सरांना.